नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, डॉक्टर सुशील स्पॉटलाइट या आपल्या यूट्यूब चॅनलवर तुमचं सर्वांचं स्वागत आहे. आज आपण 30 नोव्हेंबर 2020च्या चालू घडामोडींचं विश्लेषण बघणार आहोत. तत्पूर्वी डॉक्टर सुशील स्पॉटलाइटला टेलिग्रामवर फॉलो करण्यासाठी डिस्क्रिप्शनमधली लिंक तुम्ही वापरू शकता. फेसबुकवरही आपला ग्रुप आहे, तिथेही फॉलो करू शकता. स्पॉटलाइट रायटिंग फोरमच्या ज्या ॲक्टिव्हिटीज आहेत त्याच्यामध्ये इनरोल करण्यासंबंधीची माहिती तुम्हाला spotlightritingforum@gmail.com या मेल आय डीवर मिळेल. IAS मेन्स करता डेली आन्सर रायटिंग, वीकली GS प्लस एसे, MPSC मेन्स करता मराठी निबंध, इंग्रजी निबंध, तर हे मॉड्यूल्स आहेत. उत्तर प्रदेशमधलं जे काही बेकायदा धर्मांतर अध्यादेश होता तो 27 नोव्हेंबर रोजी लागू झाला, कारण राज्यपालांनी त्याला मंजुरी दिली. त्यासंबंधी आपण काल डिटेलमध्ये बघितलं होतं. या पर्टिक्युलर अध्यादेशानुसार पहिला गुन्हा तिथं दाखल झालेला आहे उत्तर प्रदेशमध्ये. 28 नोव्हेंबर 2020 रोजी म्हणजे 27ला हा अध्यादेश येतो आणि दुसऱ्या दिवशी पहिला गुन्हा दाखल होतो. बरेली जिल्ह्यातलं देवरी नियान नावाचं गाव आहे, तिथल्या पोलीस ठाण्यात हा पहिला गुन्हा दाखल झाला. एका मुलीच्या वडिलांनी दिलेल्या तक्रारीनुसार हा गुन्हा दाखल झालेला आहे. देवरी नियान नावाचं जे खेडं आहे तिथं मुस्लिम मुलाने प्रलोभन दाखवून मुलीचं धर्मांतर करण्याचा प्रयत्न केला असा आरोप वडिलांनी केलेला आहे. तर आता हे मोठ्या प्रमाणावर यासंबंधीचे गुन्हे समोर येतील किंवा असे आरोप आणि त्या सगळ्या गोष्टी येणार आहेत, कारण एकतर हा प्रॉपर अध्यादेश आहे आणि इथून पुढं जे आहे की मध्य प्रदेश किंवा बाकीचे जे राज्य आहेत त्यांनी सुद्धा अशा पद्धतीचा कायदा करण्यासंबंधीचा सुतोवाच केलेला आहे. त्याच्यामुळे बघूया त्या काळामध्ये कशा पद्धतीने गोष्टी होतात. 2 डिसेंबर राष्ट्रीय प्रदूषण नियंत्रण दिवस असतो बघा. 2 डिसेंबर राष्ट्रीय प्रदूषण नियंत्रण दिवस काय आहे तर त्याचं बेसिक रिझन आहे भोपाळ गॅस ट्रॅजेडीमध्ये. 2 डिसेंबर 1984 1984 भोपाळ गॅस ट्रॅजेडी जी झाली होती, मध्यरात्री 2 डिसेंबरला विषारी वायूची गळती तिथं झाली होती. युनियन कार्बाईड कंपनी आणि तो सगळा जो काही सिनॅरिओ आहे तो तुम्हाला माहीत आहे. तर या स्मृतींना उजाळा देत प्रदूषणाविषयी जनजागृती करण्यासाठी 2 डिसेंबर हा दिवस राष्ट्रीय प्रदूषण नियंत्रण दिवस म्हणून साजरा केला जातो. याची 3 उद्दिष्ट आहेत बघा. तर 3 उद्दिष्ट साध्य करायची आहेत. सगळ्यात पहिलं आहे प्रदूषणाबाबत जनजागृती करणं आणि औद्योगिक आपत्तीचं नियंत्रण व व्यवस्थापन करण्याबद्दल उपाययोजना करणं. सगळ्यात बेसिक आहे, लोकांमध्ये जनजागृती करा. आणि औद्योगिक आपत्ती, इंडस्ट्रीयल जे काही ॲक्सिडेंट्स किंवा इंडस्ट्रीयल डिझास्टर जे काही होतात, भोपाळ गॅस आपत्तीचा बेस आहे याला, त्याच्यामुळे प्रदूषण नियंत्रण कायद्यांविषयी जनजागृती करणं की नेमके कायदे कुठले आहेत ते लोकांना समजून सांगणं. मानवी चुकांमुळे होणारा जो काही औद्योगिक प्रदूषण आहे ते टाळणं वा नियंत्रित करणं. म्हणजे बऱ्याचदा जे काय आहे की ह्युमन इरर जो आहे त्याच्यामुळे गडबड होते. मग आता हे महत्त्वाचं काय आहे ना 2020मध्ये, तर वायझॅकची केस आपण बघितलेली आहे ना. विशाखापट्टणममध्ये जे झालं होतं की तिथेही वायूची गळती आता झाली होती लॉकडाऊनच्या काळामध्ये, किंवा एकंदरीतच ज्या सगळ्या वेगवेगळ्या घटना औद्योगिक याच्याशी आपण बघितलेल्या आहेत. तर औद्योगिक डिझास्टर जे काय किंवा ॲक्सिडेंट आहे त्याच्याबद्दल बरीच चर्चा यावर्षी झालेली आहे आणि त्याच्यामुळे हा दिवस आपल्यासाठी जास्त महत्त्वाचा ठरतो. तर बघूया त्या काळामध्ये कशा गोष्टी होतात, पण नीट करून ठेवा. हे ड्रोन विरोधी यंत्रणा, ड्रोन विरोधी यंत्रणा जी आहे ती पंतप्रधानांच्या सुरक्षा व्यवस्थेत त्याचा समावेश करण्यात आलेला आहे. आता दिवसेंदिवस ड्रोनचा वापर मोठ्या प्रमाणावर वाढतोय वेगवेगळ्या ठिकाणी आणि अनमॅन आहे तिथं व्यक्तिशः म्हणजे ह्युमन प्रेझेन्सची गरज नसते बघा ड्रोनच्या याच्यामध्ये. तर देशात महत्त्वाची ठिकाणं असतील किंवा व्यक्ती असतील, देशातली महत्त्वाची ठिकाणं किंवा देशातली महत्त्वाच्या व्यक्ती ज्या आहेत त्यांच्यावर ड्रोननी हल्ला होण्याची शक्यता व्यक्त होत आहे. याचं पण रिझन आहे की पाकिस्ताननी सीमेवर मोठ्या प्रमाणावर ड्रोनचा वापर सुरू केलेला आहे. मग पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सुरक्षा व्यवस्थेतही आता ड्रोन विरोधी यंत्रणेचा समावेश करण्यात आला आहे. म्हणजे ड्रोनचा वापर जर हल्ल्यासाठी होणार असला तर ड्रोन विरोधी जी काही यंत्रणा आहे ती आपल्याला पाहिजे. संरक्षण संशोधन आणि विकास संस्था जी आहे DRDO, तर या यंत्रणेने ही जी यंत्रणा आहे ती DRDOने विकसित केलेली आहे आणि याचं प्रोडक्शन जे आहे ते भारत इलेक्ट्रॉनिक्स ही कंपनी करणार आहे. आता भारत इलेक्ट्रॉनिक्स EVMशी पण जोडलं गेलेलं आहे. तुम्ही जर बघितलं असेल EVM तयार करणं किंवा EVM मॅन्युफॅक्चरिंगमध्ये 2 कंपन्या आहेत. एक तर भारत इलेक्ट्रॉनिक्सचा रेफरन्स आला, दुसरी कंपनी कुठली आहे ती तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगा. आता 2020मध्ये प्रजासत्ताक दिन म्हणजे 26 जानेवारी आणि स्वातंत्र्य दिन 15 ऑगस्ट या दोन्ही दिवशी कार्यक्रमाच्या वेळेस ड्रोन विरोधी यंत्रणा तैनात करण्यात आली होती. यंत्रणेचा पल्ला जो आहे तो 3 किलोमीटरचा आहे. म्हणजे ही ड्रोन विरोधी यंत्रणा जी आहे तिचा जो पल्ला आहे तो 3 किलोमीटरचा पल्ला आहे, 3 किलोमीटर. पंतप्रधानांच्या निवासस्थानी पण ही यंत्रणा तैनात केलेली आहे आणि आता त्यांच्या ताफ्याबरोबर पण ती बाळगली जाणार आहे. म्हणजे एकतर
निवासस्थानी पण असेल आणि त्यांचा जो ताफा असतो तिथेही वापरली जाईल. या यंत्रणेचा वापर लष्करासाठी करता येऊ शकतो, तर लष्करही करू शकतं. आणि सीमेवर पाकिस्तानद्वारे ड्रोनचा वापर वाढलेला आहे, जे मी तुम्हाला सांगितलं, त्याच्यामुळे मग ती हल्ले होण्याची शक्यता अजून जास्त व्यक्त होते. नेक्स्ट वन, दिल्लीमध्ये जे सगळं आता शेतकऱ्यांचं आंदोलन चालू आहे, तर तिच्यामध्ये केंद्र सरकार आणि शेतकरी यांच्यामधला जो संवाद आहे, तिच्यात केंद्र सरकारने चर्चा करण्याची तयारी दर्शवली होती, परंतु त्यांनी अटी टाकल्या होत्या, कंडिशन अप्लाय. परंतु चर्चेसाठी पूर्व अटी अमान्य असल्याचं शेतकरी संघटना आणि एकंदर सगळं शेतकऱ्यांचा जो गट आहे त्यांनी म्हटलेलं आहे. आता याच्यामध्ये त्यांना जे काही टिपिकल ठिकाण दिलं होतं की बुराडी मैदान है ना, दिल्लीमध्ये आहे बुराडी मैदान, या बुराडी मैदानावर तुम्ही तिथं आंदोलन करू शकता. परंतु हे शेतकरी संघटनांनी नाकारलेलं आहे, कारण बुराडी मैदान जे आहे की ते खुला तुरुंग आहे असं म्हटलं जातं आहे. ओके, त्याच्यामुळे आम्ही तिथं जाणार नाही. आणि केंद्र सरकारने बुराडी मैदानावर चर्चा करायचं म्हटलं होतं, तर तेही यांनी फेटाळून लावलेलं आहे. म्हणजे गृहमंत्री अमित शहा यांनी ज्या अटी ठेवलेल्या आहेत, तर त्या कुठल्याही अटी आम्ही मान्य करत नाही. म्हणजे कुठल्याही अटी ठेवून तुम्ही अटी शर्तीवर चर्चा करू नका. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट की दिल्लीमध्ये येण्याचे जे 5 मार्ग आहेत, दिल्लीमध्ये एंट्री करण्यासाठी तुम्हाला एंट्री पॉईंट्स जे आहेत ते 5 आहेत, ते 5चे 5 आम्ही बंद करू असंही आता त्यांनी सांगितलेलं आहे. भारतीय किसान युनियन जी आहे भाकीयू, पंजाब शाखेचे अध्यक्ष सुरजित सिंग फुल यांनी पत्रकारांना सांगितलं. आता बघा, एक तर बेसिक आहे की शेतकऱ्यांसाठीचं हे सगळं आंदोलन चालू आहे. तुमचं काम आहे की मॉडर्न हिस्ट्री जी आहे, त्या मॉडर्न हिस्ट्रीमध्ये जे काही शेतकऱ्यांसंबंधीचे रेफरन्स आहेत आणि शेतकरी संघटना आहेत, तर त्या प्रत्येकाने नीट करून ठेवा. हे आपल्यासाठी महत्त्वाचं आहे. करंट बेसिक ज्याला म्हटलं जातं, तर ते हाच मुद्दा आहे की ऑलरेडी आपण UPSC प्रिलिमच्या आधी जे काही रिव्हिजन सेशन्स घेत होतो, तिच्यामध्ये ह्या गोष्टी समाविष्ट आहेत. तर ते लेक्चर्स जे आहेत ते मी परत एकदा पोस्ट करतो. पण तुमच्या बाजूनेही तुम्ही या गोष्टी करणं अपेक्षित आहे की किसान है ना, आणि त्यांच्याशी रिलेटेड जे जसं 1936 आहे, पहिलं जे काही शेतकऱ्यांसाठीचं फैजपूरमधलं अधिवेशन, मग शेतकऱ्यांसंबंधीची चर्चा आहे आणि शेतकरी संघटना, तर त्या तुम्ही करून ठेवणं अपेक्षित आहे. दुसरीकडे आता बघा की मन की बात हा कार्यक्रम होता बघा, काल रविवार होता. आणि मन की बातमध्ये मग पंतप्रधानांनी सांगितलेलं आहे की धुळ्याचा एक शेतकरी होता जितेंद्र भोई, तर यांचं 4 महिन्यांपासून व्यापाऱ्याने पैसे दिलेले नव्हते, पण कृषी कायद्याच्या तरतुदीमुळे आता त्यांना ते मिळालेत. उदाहरणं दिलेत त्यांनी की हे जे कायदे आहेत, म्हणजे पंतप्रधानांचं असं म्हणणं आहे या कायद्यांमुळे शेतकऱ्यांचं उत्थान होणार आहे, परंतु बऱ्याचशा शेतकऱ्यांपर्यंत याची जी अवेअरनेस आहे किंवा कायद्यामुळे नेमका आपला काय फायदा होणार आहे ते गेलेलं नाही आहे, तर ते त्यांच्यापर्यंत जावं असं त्यांनी म्हटलेलं आहे. दुसरी महत्त्वाची गोष्ट की शेतकऱ्यांसाठी राजस्थानमधलं 12 नावाचं ठिकाण आहे बघा. ओके, राजस्थानमध्ये 12 नावाचं ठिकाण आहे आणि इथं कृषी उत्पादन संघटनेचे मोहम्मद असलम जे आहेत, तर ते व्हॉट्सअप गट तयार करतात. त्या माध्यमातून शेतमालाचे रोजचे बाजारभाव कळवतात वगैरे वगैरे वगैरे. कारण याच्यासाठी जी नाम नावाची आपली योजना आहे बघा, नॅशनल ॲग्रिकल्चर मार्केट जे आहे त्याला नाम असं करण्यात आलं की इलेक्ट्रॉनिकली जोडा, हा ना. हे जर तुम्ही नीट केलं असतं तर मोहम्मद असलम यांना व्हॉट्सअपवर गट तयार करायची गरज पडली नसती. सो आपल्या इथला मेजर प्रॉब्लेम काय, पॉलिसी इम्प्लिमेंटेशनचा प्रॉब्लेम आहे. म्हणजे शेतकरी, जो तळागाळातला शेतकरी आहे, त्याच्यापर्यंत आपण पोहोचलेलो नाही. म्हणजे आपल्या नाम सारख्या ज्या योजना आहेत त्या शेतकऱ्यापर्यंत पोहोचणं गरजेचं आहे. ओके, म्हणजे असल्या व्हॉट्सअपच्या गटाचं उदाहरण द्यायचा संबंधच येत नाही आणि तो बनवायची पण दखल घेण्याचं काम येत नाही. सो बेसिक मुद्दा आहे पॉलिसी इम्प्लिमेंटेशन. तुम्ही कुठलाही कायदा आणा, जर तो इम्प्लिमेंट प्रॉपरली होणार नसेल तर गोष्ट वर्क होत नाही. कृषी विद्यार्थ्यांना सल्ला देण्यात आलेला आहे की कृषीचं शिक्षण बरेचसे विद्यार्थी घेत आहेत बघा. आपल्या MPSC UPSCमध्ये BSc ॲग्रिकल्चर किंवा तो एक MPSCशी रिलेटेड त्यांचा म्हणजे एक मोठा लिगसी आहे ॲग्रिकल्चर स्टुडंटची. तर त्यांनी खेड्यात जाऊन शेतकऱ्यांशी बोलावं, त्यांच्या अडचणी जाणून त्याच्यावर अभिनव उपाय शोधून काढावे असं मोदी यांनी सांगितलेलं आहे. सो जे काही ॲग्रिकचे स्टुडंट्स आहेत तर बघा तुम्ही आता सुरू करा ते सगळं काम, है ना. आता बघा याच्यामध्ये दुसरा जो मुद्दा आहे, आता याच्यातला सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे, शेतकरी आंदोलन करतायत, याच्यावर एक सेपरेट पूर्ण लेक्चर आपण घेऊ. पण मेन मुद्दा जो आहे MSPचा, हे द हिंदूचा आर्टिकल आहे बघा, की एकंदरीतच की आता शेतकरी जो आहे त्याला आपण वर्षानुवर्ष एक्सप्लॉईट होतो आहे हे कळून चुकलेलं आहे. आणि त्याच्यात ती फिलिंगसुद्धा आहे की आपल्याला गंडवलं जातं आहे वर्षानुवर्ष. आणि हे फक्त आज नाही आहे. तुम्हाला मदर इंडिया नावाचा चित्रपट तुम्ही बघा, मदर इंडिया बघितला पाहिजे. म्हणजे तुम्ही मदर इंडिया नावाचा चित्रपट आहे बघा,
सुनील दत्तचा चित्रपट आहे, नर्गिस आहे तिच्यामध्ये, की शेतकरी कसा नाडला जातो. आणि हे फक्त आता ना, हे 1947च्या आधीपासून आणि त्याच्यानंतर या दोघी गोष्टी होत्या. कारण एकतर एज्युकेशन नाही आहे, शेतकऱ्यामध्ये प्रॉपर अवेअरनेस नाही आहे, आणि त्याच्यामुळे मोठ्या प्रमाणावर ही जी लोकं आहेत ती इनफॉर्मल फंडिंगवरच जगतात. म्हणजे सावकारी जी काही आहे तिच्यावर जगतात. आजही सावकारी मोठ्या प्रमाणावर चालते, त्यावेळेस ती अजून जास्त प्रमाणावर होती. म्हणून मग तिच्यातला जो बिरजू आहे, बिरजू नावाचं कॅरेक्टर आहे मदर इंडियामध्ये, की बिरजू आक्षेप घेतो. सावकार त्याच्या शेतातलं जे उत्पन्न आहे तर ते 25% सावकार घेणार असतो, 75% त्यांच्या फॅमिलीला मिळणार असतं. परंतु जी काही लिखापडी असते त्याच्यामध्ये नंतर सावकार 25% तिच्यातला हिस्सा उचलतो. आणि त्यावेळेस मग ज्यावेळेस बगावत करतो बिरजू, तर त्यावेळेस सावकार त्याला कागद देतो हातात की वाच. पण बिरजू हा निरक्षर आहे, त्याला वाचता येत नाही. तो गावातल्या प्रत्येक माणसाला, तो आजूबाजूला प्रत्येकाला तू वाच तू वाच तू वाच, अख्खं गाव निरक्षर आहे. म्हणून सावकारानं नेमकं लिहिलं काय आहे ते अबकडं जे होतं ना ते कुणालाच कळत नाही. तर आता इथं कायद्याच्या अबकडचा इश्यू आहे. MSP बद्दल मेजर इश्यू आहे की यांनी काय केलं की आता सगळे हे जे कायदे आलेले आहेत या कायद्यांमध्ये की शेतकरी जो आहे APMC मार्केट क्रॅश करा आणि शेतकरी त्याचा जो काही माल आहे तो कुणालाही विकू शकतो. मग याच्यात काय होऊ शकतं की मोठ्या प्रमाणावर प्रायव्हेटची इन्व्हॉल्वमेंट जी आहे खाजगी क्षेत्राची ती वाढेल. आणि तिच्यामधून मग एक काळ असा येऊ शकतो लाँग टर्ममध्ये की शेतकऱ्याला यांच्याबरोबरच डील करावी लागेल. आणि मग तिथं MSP बद्दलची जी शाश्वती कायद्यात असणं अपेक्षित आहे ती तिथं दिसत नाही आहे. कारण आताचा जर विचार केला तुम्ही तर 2020मध्ये आता कृषीला थोडे चांगले बरेचसे प्रोडक्ट जे आहेत ते MSP पेक्षा जास्त किमतीत विकले जात आहेत. परंतु MSP काय प्रकरण असतं की मिनिमम सपोर्ट प्राईस, म्हणजे साधी गोष्ट आहे की एखाद्या उत्पादनाची मिनिमम सपोर्ट प्राईस 100 रुपये असेल आणि त्याचा जर मार्केट रेट 70 झाला तर उद्या सरकार 100 रुपयांनी ते विकत घेतं. म्हणजे सर्व पिकांना MSP द्या अशी ही मागणी असते आणि आपल्याकडं लिमिटेड याला ते दिलं जातं. सो हा सगळा मुद्दा आहे. आणि एकंदरीतच ह्या सगळ्या याच्यामध्ये आता जो मुद्दा आहे की फिअर जो फॅक्टर आहे, फिअर इज अ पोटेन्शियल एंड ऑफ MSP अँड गॅरंटीड गव्हर्नमेंट प्रोक्युअरमेंट ऑफ प्रोड्यूस. म्हणजे या सगळ्या याच्यामध्ये एकच गोष्ट आहे की MSP आणि सरकार जी गॅरंटी देतं की बाबा आम्ही सगळ्या गोष्टी घेऊ जर ते मार्केट रेटच्या खाली गेलं, तर तोच मुद्दा इथं आहे की त्याच्यावरच प्रश्नचिन्ह आहे. नवीन याच्यामध्ये जे आहे की फार्मरला चॉईस देण्यात आलेली आहे त्यांचं प्रोडक्ट विकण्यासंबंधी आणि नॅशनल मार्केट वगैरे बनवायचं आहे इन थेअरी, म्हणजे कागदावर आहे, थेअरीमध्ये प्रॅक्टिकली ते होईल नाही होईल. आणि याच्यामध्ये काय आहे की एंड ऑफ मोनोपोली ऑफ मार्केट. पण ह्या सगळ्या याच्यामध्ये काय होतं की प्रायव्हेटची एंगेजमेंट जी आहे की तुम्ही MSP मंडी सिस्टीम डिसमेंटल करताय, मग त्याच्यामध्ये काय होईल की येत्या काळामध्ये त्यांना प्रायव्हेटबरोबरच डील करावं लागेल. तर हे सगळ्या ज्या काही इश्यू आहेत म्हणजे रिफॉर्म्स आपल्याला गरजेचे आहेत, पण तुम्ही लगेच एकदम रेल रोडिंग जर करायला लागलात तर ते शक्य होणार नाही. जसं आपण काल वॅक्सिनेशन आपलं मालन्यूट्रिशन संबंधी बघितलं तर त्यांनी म्हटलेलं आहे की एक सजेशन की PDHचं तात्काळ युनिव्हर्सलायझेशन करणं हे शक्य आहे का? नाही. जरी ते म्हणत असलं की तात्काळ करा तरी लाँग टर्मची प्रोसेस आहे, शक्य नाही आहे. मग अशा ज्या गोष्टी असतात त्या तुम्ही समजून घेणं थोडंसं गरजेचं आहे. तर याच्यासंबंधी दुसरा एक मुद्दा शेतकऱ्यांचा आहे इलेक्ट्रिसिटी अमेंडमेंट बिल 2020. तर हे इलेक्ट्रिसिटी अमेंडमेंट बिल 2020 जे आहे त्याच्यावर पण ऑब्जेक्शन घेण्यात आलेलं आहे. कारण याच्यामुळे शेतकऱ्यांना जी काही अनुदानित वीज मिळते ती मिळणार किंवा नाही तोही एक मुद्दा याच्यामध्ये आहे. तर बघूयात येत्या काळामध्ये गोष्टी कशा पद्धतीने वर्क होतात. नेक्स्ट जी न्यूज आहे आपली की मेसी जो आहे त्यांनी मेराडोनाला आदरांजली दिलेली आहे. दोघं प्लेयर अर्जेंटिनाचे आहेत. मेसीच्याबद्दल पण मेराडोनाचे संमिश्र प्रतिक्रिया राहायच्या बघा. कधी कधी ते त्याच्याबद्दल स्तुती करायचे, पण टीका मोठ्या प्रमाणात त्यांनी मेसीवर केलेली आहे. 29 नोव्हेंबर रोजी जे आहे काल ला लिगामध्ये बार्सिलोनाकडून गोल केला मेसीने आणि नंतर बार्सिलोनाचं जे टी-शर्ट होतं, जर्सी होती ती त्यांनी अंगातून काढली, पण त्याच्या खाली त्यांनी न्यू वेल्स संघाची जर्सी घातलेली होती आणि ती प्रदर्शित केली त्यांनी. म्हणजे टी-शर्टच्या खाली टी-शर्ट होता, बार्सिलोनाचा टी-शर्ट उतरवला आणि न्यू वेल्सचा त्याने दाखवला गोल केल्यानंतर. आता हे न्यू वेल्स प्रकरण काय आहे तर न्यू वेल्स हा पण एक क्लब आहे जसा बार्सिलोना आहे तसं. तर न्यू वेल्स क्लब करून मेराडोना खेळायचा आणि तरुण खेळाडू म्हणून मेसीही या क्लबशी संबंधित होता ज्यावेळेस मेराडोना खेळायचा त्या क्लबकडून. सो त्याने ती न्यू वेल्स जी जर्सी दाखवलेली आहे कारण दोन्ही त्याच क्लबशी संबंधित होते एकेकाळी. सो मेराडोना सारखीच मेसीची जर्सी पण 10 क्रमांकाची आहे. MPSCला पण 10 क्रमांकाच्या जर्सीची भुरळ एकदा पडली होती प्रिलिम्समध्ये. आणि नियमांप्रमाणे सामना सुरू असेपर्यंत टी-शर्ट तुम्हाला काढता येत नाही. म्हणजे जे सामना सुरू असताना तुम्ही टी-शर्ट काढू शकत नाही. तुम्ही जर तसं केलं तर
त्याला मग शिक्षा असते. सो येलो कार्ड जे आहे तर ते दाखवण्यात आलं होतं मेस्सीला. त्याच्यानंतर छत्तीसगडमध्ये स्फोट झालेला आहे आणि तिथं नाशिकच्या अधिकारी शहीद झाले. तुम्ही जर बघितलं असेल तर या सध्याच्या काळात सीमा असेल किंवा नक्षलाईट हे असेल तर त्या सगळ्या याच्यामध्ये महाराष्ट्राचे जे जवान आहेत किंवा महाराष्ट्राचे अधिकारी तर ते शहीद होत आहेत. आणि छत्तीसगडचा जो सुकमा जिल्हा आहे, आता नक्षलाईट चळवळ काय आहे, PSI इंटरव्ह्यू किंवा PSI मुलाखतचे जे स्टुडंट आहेत त्यांना विचारले जातात हे प्रश्न. PSI मुलाखतीची जी लेक्चर्स आहेत तिच्यामध्ये तुम्हाला एकंदरीतच नक्षलवाद, त्याची बेसिक थेरी काय आहे आणि त्या सगळ्या गोष्टी तिथं दिलेल्या आहेत. तर नाशिकचे जे अधिकारी होते सहाय्यक कमांडंट नितीन भालेराव, तर यांचं तिच्यामध्ये ते शहीद झालेले आहेत आणि 9 जवान जे आहेत ते जखमी झालेले आहेत. तर ते CRPFच्या कोब्रा जंगलातील लढाऊ युनिटचे सहाय्यक कमांडंट होते. आता खरं तर हे नक्षलाईट याच्यामध्ये काम करणं हे म्हणजे जीव हातावर घेण्यासारखंच असतं हे. तर असे जे प्रकार आहेत ते चालू असतात. आता दुसरं जे आहे ते म्हणजे काय की एकंदरच नक्षलाईट चळवळ जी आहे तर त्याच्या संबंधी पण है ना सलवा जुडमसारख्या योजना आहे की सरेंडर करणं, त्यांना हे परत पूर्व है ना मेन फ्लोमध्ये घेऊन येणं. तर त्या गोष्टी पण खूप प्रॉपरली होणं गरजेचं आहे. डोंट हार्म द गूस दॅट हेज लेज गोल्डन एग, म्हणजे सोनेचं अंड देणारी कोंबडी जी असते, त्यामुळे आता एक गूज आहे समजा की त्याला तुम्ही हार्म करू नका. आता आपल्याला ही स्टोरी माहीत आहे. हा सगळा जो मुद्दा कशा संबंधीचा आहे, LIC संबंधीचा आहे. LIC प्रत्येकाने इकॉनॉमिक्समधून जे बेसिक आहे ते करून घ्या. डिसइन्व्हेस्टमेंट जे आहे की इन्व्हेस्टमेंट जी गोष्ट आहे की निर्गुंतवणूक. आता LIC मधला काही भाग जो आहे त्याचे शेअर्स विकायचे, प्रायव्हेटायझेशन करायचं, हा जो मुद्दा आहे तर त्याच्यावर हे सगळं आहे की LICचं महत्त्व जे आहे की परत तुम्ही एकदा विचार केला पाहिजे. भारतीय अर्थव्यवस्थेमध्ये LICचं जे महत्त्व आहे ते अनन्यसाधारण असं आहे आणि LIC बॅकबोन म्हणून बघितलं जातं या सगळ्या इन्शुरन्स सेक्टर आणि गव्हर्नमेंट ऑफ इंडिया त्यांनी इकॉनॉमीकडं इंडियन इकॉनॉमीच्या बाबतीमध्ये. तर त्या संबंधीचा हा लेख आहे. तर LIC तुम्ही एक बेसिक करून ठेवा. त्यानंतर पुढची जी न्यूज आहे डायबिटीज संबंधीची आहे. डायबिटीज मेट्रोमध्ये किंवा शहरांमध्ये मोठ्या प्रमाणावर वाढतो आहे आणि 55% मेन आणि 65% विमेन दे आर प्रोन टू डायबिटीज. आणि 20 वर्ष वयापेक्षा जास्त है ना 55% पुरुष आणि 65% महिला. तर डायबिटीज है ना भारताला राजधानी म्हटलं जातं किंवा डायबिटीज संबंधीचे बरेचसे फॅक्ट्स आपण बघितलेले आहेत. लास्ट इयरच्या इयरबुकमध्ये त्याचे प्रॉपर प्रकार वगैरे त्या सगळ्या गोष्टी आपण दिल्या होत्या. जर तुम्ही है ना वाचलं नसेल तर जस्ट एकदा ओव्हरलुक करा, त्याची ई कॉपी ऑलरेडी प्रोव्हाइड केलेली आहे तुम्हाला. सो डायबिटीजबद्दल पण एक थोडं लक्षात ठेवा. आता कोविशिल्ड ही जी सिरमची लस आहे तिच्यामुळे मज्जासंस्थेवर परिणाम झाला. जे व्हॉलंटियर्स असतात तर त्या व्हॉलंटियर्समधल्या एकाने तसा आरोप केलेला आहे आणि सरळ सरळ त्यांनी 5 कोटी रुपयांच्या नुकसान भरपाईची जी आहे ती मागणी केलेली आहे. चेन्नईमधला 40 वर्षीय स्वयंसेवक होता, त्याच्या मज्जासंस्थेवर गंभीर परिणाम झालेले आहेत याच्यामुळे. आता लस घेतल्यानंतर मेंदूवर परिणाम EEG चाचणीतून स्पष्ट झालेला आहे असं त्यांचं म्हणणं आहे. लस तयार करणाऱ्यांनी दुष्परिणाम लपवले आहेत आणि मानसिक त्रास सुरू झालेला आहे असं आरोप करणाऱ्यांचं म्हणणं आहे. सिरमनी म्हटलेलं आहे की हे आरोप चुकीचे आहेत आणि आम्ही 100 कोटीचा दावा ठोकू त्यांच्यावर, समोरच्या याच्यावर. आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट जी आहे की आमचा याच्याशी काही संबंध नाही. ह्या ज्या लसी आहेत, एक गोष्ट प्रत्येकाने लक्षात घेणं गरजेचं आहे. WHO जे आहे त्यांनी सांगितलं होतं की 18 महिने है ना 18 ते 17 महिने लागतात कमीत कमी. आता ही सगळी प्रक्रिया जी होती ती मार्च 2020मध्ये सुरू झाली की लस हवी. आता जो आहे तो डिसेंबर सुरू होईल, समजा नोव्हेंबर संपत आला है ना. याला ह्या प्रोसेसमध्ये कंप्लीट 10 महिने 9 महिने झालेले आहे, 10वा सुरू होतो आहे. एवढ्या याच्यामध्ये ह्या जर लसी घेऊन येत असतील तर तिच्यामध्ये त्याच्या इफिकेसी आणि त्या सगळ्याच याच्यावर प्रश्नचिन्ह उभं राहतं, त्या कुठल्याही असू देत जगातल्या. त्याच्यामुळे तो एक मेजर इश्यू आहे. ललिता बाबर जे आहेत त्या तहसीलदारपदी रुजू झालेल्या आहेत. क्रीडा कोट्यातून त्यांना ते पद दिलं गेलं होतं, ती पोस्ट दिली गेली होती. आता दुसरं जे आपल्याकडे आहे त्या म्हणजे की कविता राऊत है ना, सावरपाडा एक्सप्रेस. तर कविता राऊत यांनी आक्षेप घेतलेला आहे. त्यांनी राज्यपालांची भेटसुद्धा घेतलेली आहे. आंतरराष्ट्रीय धावपटू आहेत आणि
शासकीय प्रथम श्रेणीची नोकरी मिळण्यामध्ये अन्याय झालेला आहे अशा संबंधीची त्यांनी तक्रार जी आहे ती दिलेली आहे, की त्यांच्या नंतर ज्या लोकांची शिफारस झाली किंवा कमी दर्जाच्या स्पर्धांमध्ये खेळूनसुद्धा त्या लोकांना ते पदं मिळाली. तर एकीकडं बघा की यांना ललिता बाबर यांना क्रीडा कोट्यातून ते मिळालेलं आहे, परंतु कविता राऊत यांना ते मिळालेलं नाही आहे. तर तो एक आता इश्यू आहे, त्याच्यामुळे ते दोघी दाखवलं तुम्हाला. अभिव्यक्ती स्वातंत्र्याचं प्रश्नचिन्ह फ्रान्समध्ये परत इश्यू झालेला आहे बघा. फ्रान्समध्ये आधी येलो व्हेटचं आंदोलन होतं, की सगळे ते डिझेलचे रेट वाढल्यामुळं टॅक्सी चालक रस्त्यावर आले होते. आता फ्रान्समध्ये दुसरा एक मेजर इश्यू आलेला आहे, एक विधेयक आलेलं आहे, ते पोलिसांच्या सुरक्षिततेसाठी आहे. माध्यम स्वातंत्र्य किंवा अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा संकोच करणारं हे विधेयक आहे असं म्हटलं जातं, की म्हणजे आता याच्यात काय आहे ना, की पोलिसांचं जर तुम्ही दृष्ट हेतूने छायाचित्र काढलं, चित्रीकरण केलं, तर तो एक शिक्षापात्र गुन्हा असेल. 1 वर्षाचं तुरुंगवास आणि $54,000 इतका दंड तुम्हाला होऊ शकतो. मग आता याच्यात अशा काही गोष्टी घडल्या होत्या, की एक संगीतकार होता, कृष्णवर्णीय संगीतकार होता, आणि त्याला मारहाण करीत असलेलं छायाचित्र जे होतं पोलिसाचं ते सर्वत्र पसरलं होतं. म्हणजे जर पोलिसांचे फोटो काढायचे नाहीत, व्हिडिओ काढायचा नाही, मग त्या याच्यामध्ये जर पोलीस काही चुकीचं करत असतील तर ते समोर कसं येणार? आणि ह्या कायद्यामुळे मग ते अभिव्यक्ती स्वातंत्र्य आणि त्या सगळ्या याच्यावर जो या अन्यायाबद्दल आवाज उठवणार आहे त्याच्यावरच प्रश्नचिन्ह येतं. अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर भारतामध्येही खूप चर्चा होते, ते चॅनल्स वगैरे, तर त्याचा एक सेपरेट आपण करूयात लेक्चर. त्याच्यानंतर नेक्स्ट वन जे आहे, की आता बघा कच्चं पाम तेल जे आहे त्याचा आयात जे आहे आयात करात वर्षभराच्या अंतराने पुन्हा एकदा 10% घट करण्यात आलेली आहे. UPA गव्हर्नमेंटने निर्णय घेतला होता, त्याच्यानुसार 2019मध्ये 10% घट होणार होती. 2020मध्ये परत 10% घट केली, आणि त्याच्यामुळे काय झालं, पाम तेल स्वस्त होणार, आयात वाढणार, आणि त्याच्यामुळे काय आहे की सोयाबीन उत्पादन जे आहे त्याच्यामध्ये लॉस झालेला आहे. 20%हून अधिक वाटा जो आहे महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांचा, तर त्यांना त्याचं नुकसान झेलावं लागतं आहे. पामतेलाचे जे रेट आहेत त्याच्यामध्ये 10% आयात कर कमी झाल्यानंतर 7 ते 7.5 रुपये इतकं त्याच्यामध्ये पर KGमध्ये स्वस्त होणं अपेक्षित, परंतु ते स्वस्त होत नाही आहे. म्हणजे एकीकडे आयात करात सूट आहे, पण ते रिटेलमध्ये दिसत नाही त्याच्या किमतीवर, आणि दुसरीकडे सोयाबीनमध्ये मात्र 200 रुपयांनी लगेच रेट कमी झालेला आहे. तर मग हे जे आहेत की 2020मध्ये पहिल्यांदा MSP पेक्षा जास्त काहीतरी मिळतं आहे, आणि त्या सर्व याच्यात जर गव्हर्नमेंट अशा पद्धतीने डील करणार असेल तर ते प्रॉब्लेमॅटिक आहे. 1970मध्ये पहिल्यांदा सोयाबीन लावण्यात आलं होतं बघा भारतामध्ये, तर तेही एक लक्षात ठेवा. आणि जस्ट आता सोयाबीन आणि तो सगळा इश्यू आहे. आता हा जो रस्ता बनतो आहे बघा बडोदा मुंबई, तर याच्यामध्ये काय झालेलं आहे की पनवेलच्या एरियामध्ये ज्या आजूबाजूच्या आदिवासींच्या जमिनी होत्या त्या दुसऱ्या लोकांनी विकत घेतल्या आणि लगेच त्या सरकारला विकल्यात, आणि ते कोट्याधीश झालेत. आता हे नेहमीच आहे, UPSCने यासंबंधीची एक केस स्टडीसुद्धा विचारलेली आहे, की आता जे काही पार्लमेंट किंवा याच्यामध्येच हा निर्णय होतो त्याच्यामुळे अधिकारी वर्ग आणि राजकारणी यांना माहीत असतं की समजा फॉर एक्झाम्पल हा महामार्ग बनणार आहे, मग ऑब्वियसली इथली जी जमीन असणार आहे आजूबाजूची या जमिनीचं अधिग्रहण करावं लागेल, आणि ते अधिग्रहण करण्यासाठी मग इथली जी मालकीची लोक आहेत त्यांना चांगली किंमत मिळणार. मग काय केलं जातं, ज्यावेळेस माहीत आहे की इथून रस्ता बनतो आहे, तर जी लोक सरकारच्या जवळची असतात किंवा जी प्रशासनामध्ये आहे व्यवस्थेतले आहेत, इनसायडर ट्रेडिंग नावाची जी गोष्ट आहे त्यांना त्या गोष्टी माहीत असतात, है ना. आणि त्याच्यामुळे एखादी एक्स व्यक्ती, म्हणजे फॉर एक्झाम्पल ही जर जमीन Aच्या नावावर आहे, तर B काय करतो, त्याला माहीत आहे इथून रस्ता बनणार आहे, तो Aकडून विकत घेतो, त्यालाही थोडी रक्कम देतो, परंतु लगेच ही जमीन तो काय करतो, गव्हर्नमेंट ऑफ इंडिया, गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्र जे काय असेल त्यांना विकतो आणि मोठा नफा कमवतो. म्हणजे जस्ट एक 4 दिवसाची, 8 दिवसाची, 2 महिने, 1 महिन्याची डील करून. तर या सगळ्यात जो इश्यू आहे भूसंपादनाचा, तर तो म्हणजे आदिवासींच्या जमिनीवर उपरे कोट्याधीश, आणि याच्यामध्ये मग सरकारी अधिकारी बनावे, प्रांत अधिकाऱ्यावर संशय व्यक्त करण्यात येतो आहे की अरुण लोभी जे आहेत त्यांना 20 ऑगस्ट 2020मध्ये जमीन खरेदी केली आणि 3 महिन्यात 2 कोटी रुपयांची नुकसान भरपाई मिळाली, आणि त्यांनी जे आहे की ते दुसऱ्या व्यक्तीकडून घेतली होती, आणि त्याच्यामध्ये जे आहेत की ते योगिता पारधी यांनी मग ती तक्रार आणि त्या सगळ्या गोष्टी समोर आणल्यात वगैरे. सो असं हे खूप कॉमन आहे. भारत परत हरलेला आहे बघा वन डे, 5वी सलग वन डेमध्ये आपली है ना हार झालेली आहे. कालचे प्रश्न बघा, विद्यार्थ्यांच्या दप्तराच्या ओझ्याबद्दल केंद्राच्या धोरणाविषयी योग्य विधान निवडा. विद्यार्थ्यांच्या वजनाच्या केवळ 10%च दप्तराचे ओझे असावे, बरोबर.
कमी वजनाचे कापड किंवा साहित्य वापरून तयार केलेली दप्तरे विद्यार्थ्यांना द्यावी, चाकाची नकोत. शिक्षकांनी वारंवार विद्यार्थ्यांचे दप्तर तपासावे. बरोबर आहे. सो तिन्ही स्टेटमेंट योग्य आहेत. रवी अग्रवाल हे फॉरेन पॉलिसी नियतकालिकाचे मुख्य संपादक आहेत. बरोबर, नियुक्ती झाली. 2020 वर्ष फॉरेन पॉलिसी नियतकालिकाचं सुवर्ण महोत्सवी वर्ष, दोन्ही योग्य आहे. GMRTला IEEE माइलस्टोन पुरस्कार मिळाला. भारताला IEEE माइलस्टोन 3 वेळा मिळाला आहे, दोन्ही योग्य आहे. लुसिफेरेज यांच्या केमिकल रिॲक्शनमुळं काय होतं, तर सजीव प्रकाश निर्माण करायला लागतात त्याच्यामुळं. लाहडू डोमा हे लोकसभेचे सदस्यत्व गमावणारे भारतातील कितवे सदस्य होते, ते पहिले होते. आजचे प्रश्न घ्या. योग्य जोड्या ओळखा. भारत बायोटेक कोविशिल्ड, झायडस कॅडिला झायकोव्ही डी, सिरम इन्स्टिट्यूट कोवॅक्सिन. फक्त क अबक, म्हणजे इकडं कंपनी आहे आणि तिची वॅक्सिन समोर दिलेलं आहे. इग्ला शोल्डर फायर्ड ही प्रणाली खालीलपैकी कोण नियंत्रित करतात? गरुड कमांडो, सागरी कमांडो, दोन्ही, विशेष सीमा दल. योग्य जोड्या लावा. भितरकनिका सॉल्ट वॉटर क्रोकोडाईल, रामतीर्थ मयूरभंज मगर, तिकारपाडा अंगुल घडियाल. फक्त क आहे बघा हा ऑप्शन, क. आता हे काय आहे की ठिकाण आहे आणि संवर्धन केंद्र आहे बघा. नियॉम हे शहर जे आहे ते वसवलं जाणारं शहर जे आहे, नव्याने वसवलं जाणार, ते कोणत्या देशाशी संबंधित आहे? इराण, इराक, सौदी अरेबिया, फ्रान्स. बेकायदा धर्मांतर अध्यादेश 2020 उत्तर प्रदेश. याबद्दल बिनचूक विधान निवडा. गुन्ह्याचे स्वरूप दखलपात्र व अजामीनपात्र आहे. आरोपीला 10 वर्षे तुरुंगवास आणि 5 लाख रुपये दंड होऊ शकतो. तक्रारदाराला 50,000 रुपये भरपाईची तरतूद आहे. फक्त अबक. याची उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये देणार आहात. स्पॉटलाईटला जो तुम्ही प्रतिसाद देता त्याबद्दल मी आपला आभारी आहे. स्पॉटलाईटला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो.